उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। अजित पवार एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जात असून रात्री उशिरा पुन्हा नागपूरमध्ये परतणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान दिल्लीवारीमध्ये अजित पवार काही राजकीय भेटीगाठी घेतात का याकडे लक्ष असेल। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे। सेना भवनावर राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंनी या बैठकीत जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय। पक्षफुटीनंतर पदाधिकारी आणि शाखा प्रमुख कोण आहेत, किती जागा रिक्त आहेत त्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। तर कोणत्या महापालिकेमध्ये आपली ताकद किती याचा आढावा घेऊन एक रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। केवळ मुंबई महापालिकेसाठी भाजपला शिवसेना सोबत हवी आहे। एकदा का महापालिका निवडणूक झाली की भाजपला शिवसेनेच्या कुबड्या नको होतील अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। तर निवडणुकीनंतर भाजप दोन नेत्यांना हाताशी धरून ऑपरेशन लोटस राबवेल आणि शिवसेना फोडण्याचे प्रयत्न करेल असा दावाही रोहित पवारांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेसाठी फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपला पाहिजे। जसं अमित शाह साहेब महाराष्ट्रात येऊन त्या दोन कुबड्या आम्हाला नको असं सांगितलं होतं, तसं या कुबड्यांना मात्र फक्त अडकवलं जाईल का फेकलं दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल। पण 2029च्या आधी मात्र भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी निवडणूक त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल असं तरी या ठिकाणी आपल्याला वाटायला लागलं। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये सेना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकमेकांवरती टीका केल्या। मात्र या सगळ्या टीका टिप्पणी पक्षावर नाही तर व्यक्तिगत होत्या असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर या टीका टिप्पण्यांमुळे महायुतीत कोणतंही वितुष्ट येणार नाही। पुढच्या सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढू असंही संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तेवढं काही एवढं संबंध खराब झालेले नाही आहेत आणि आमची टीका पक्ष म्हणून होती, व्यक्ती म्हणून टीका होती। तेवढं पक्षावर टीकेचा काही प्रश्न नाही आहे आणि तेवढं झालं असेल तर ते काही आम्ही मनामध्ये ठेवत नाही। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील तब्बल 33,770 दुबार मतदारांची पडताळणी महापालिका प्रशासनानं सुरू केली। अनेक मतदारांची संपूर्ण माहिती, पत्ता आणि छायाचित्र उपलब्ध नसल्यानं पथकांना घर भेटी दरम्यान मोठ्या अडचणी येतात। दुबार मतदार प्रत्यक्ष कुठे मतदान करणार हे निश्चित करण्यासाठी महानगरपालिकेची 19 पथकं घराघरात फिरत असून 22 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करायचंय। तर दुसरीकडे एकाच व्यक्तीचं नाव 17 वेळा नोंदवलेलं आढळल्यानं महानगरपालिका सतर्क झाली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून प्रत्यक्ष पडताळणी न करता बसल्या जागी पंचनामे होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। राज्यात नोटांच्या बंडलांची प्रकरणं गाजत असताना नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याची नेमप्लेट हा चर्चेचा विषय ठरली आहे। विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवलेंनी आपल्या नेमप्लेटवर मी माझ्या पगारावर समाधानी आहे असं लिहिलंय आणि त्यांच्या या टेबलवर लावलेली पाटी लक्ष वेधून घेतेय। टेबलवर येणारी प्रत्येक फाईल ही टेबलाखालून कशी जाईल याचा विचार सरकारी अधिकाऱ्यांकडून केला जातो आणि यासाठी चिरीमिरी घेतली जाते आणि अनेकदा अधिकारी रंगेहात देखील सापडतात। पण नागपूरमधील एका अधिकाऱ्यानं हा सगळा प्रकार एका वाक्यात संपवलाय। दरम्यान शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनीही या अधिकाऱ्याच्या अनोख्या नेमप्लेटवर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। सर्व या देशातील जनतेची एकच मागणी आहे की हा देश ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवला जातो तो एक कणा आहे या देशाचा, त्यांनी पगारावरतीच समाधानी असलं पाहिजे। कारण या देशात मिळणारा पगारसुद्धा 7व्या वेतनआयोगामध्ये भक्कमपणे त्यांना मिळतो आहे, प्रत्येकालाच मिळतो आहे। त्यांना जे कामं करतात त्यांना भक्कम पगार मिळतो आहे, त्यामध्ये त्यांनी समाधानी असायलाच पाहिजे। त्यांनी जर मनामध्ये असे निर्णय केले की मी माझ्या पगारावर समाधानी हो, तर या देशातला भ्रष्टाचार संपेल आणि हा देश हा अमेरिकेच्याही पुढे जाईल, यात माझ्या मनात कुठेही शंका नाही। नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यानिमित्त खास हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या हुरडा पार्टीमध्ये अनपेक्षितपणे संगीताचीही मेजवानी रंगली। कार्यक्रमादरम्यान राहुल नार्वेकर यांनी प्रसिद्ध गाणं एक दिन मिट जाएगा माटी के मोल सादर केलं। त्यांच्या सुरेल गायनानं संपूर्ण वातावरण अगदी आनंदमयी झालं। विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नार्वेकरांच्या गायनाला मनमुराद दाद दिली। एक दिन बिक जाएगा
माटी के मोर जग में जाएंगे प्यारे तेरे मोर एक दिन बिक जाएगा माटी के मोर जग में रह जाएंगे प्यारे। दरम्यान या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार अमित गोरखे यांनी आपल्या खास शैलीत गाणं सादर करत वातावरण रंगवलं। लोकप्रिय तुरुतुरु गाण्याच्या चालीवर गोरखेंनी ठेका धरत आपलं सादरीकरण अधिक रंगतदार केलं। त्यांच्या या अनोख्या परफॉर्मन्सला उपस्थित मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला। कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित गोरखेंना त्यांच्या गायनाला दाद देत त्यांचे कौतुक केलं। कोणी आसपासना डोळ्यांच्या कोणात हासना तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहर खोलना तू लग बग जाता मागे वळून पाहता वाट पावलात अडखळली जशी मावळत्या उन्हात केवळच्या वनात लागेल जळजळली ही चाल दूर दूर उडते केस भुरू भुरू लागली। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जन्मदाती आईच वैरीण झाली आहे। घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं पैशांसाठी आईनं 6 मुलांना विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केला। एका 45 वर्षीय महिला तिला 14 मुलं होती। या महिलेनं पैशांसाठी 6 मुलं विकल्याचा आरोप करण्यात येतोय। मात्र या प्रकरणी पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाहीये। बच्चीबाई हाडोंगे नावाची एक महिला आहे। तर तिला सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि ही माहिती जी मिळाली आपल्याला तर त्यांनी 4 ते 6 मुलं विक्रीचा एक संशय आहे। आता त्यांच्याकडे आता सध्या 4 मुलं आहेत आणि बाकी काही मुलांचे लग्न झालेले आहेत आणि जे काही 2 महिन्याचं बाळ होतं ते देखील काल 10,000ला दिल्याचं मला माहिती मिळालेली आहे। इंडिगो कंपनीला केंद्र सरकारनं जोरदार तडाखा दिला। इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिलेत। इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना विमान कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात बोलवण्यात आलं होतं। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्री नायडू यांनी एक्सवर पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं कटकच्या पहिल्या T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी धुव्वा उडवला। या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं। दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पंड्यानं 28 चेंडूमध्ये 56 धावा फटकावल्या। त्यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता। तिलक वर्मानं 26 तर अक्षर पटेलनंही 23 धावांचं योगदान दिलं। त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव 74 धावात संपुष्टात आला। जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। या विजयासह भारतीय संघानं 5 T20 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।